अष्टविनायकातील सातवे गणराय आहे ते म्हणजे ओझरचे भगवान विघ्नेश्वर। भगवान विघ्नेश्वरांचं हे स्थान, भगवान विघ्नेश्वरांचं महात्म्य अतिशय दिव्य आणि अलौकिक असं आहे। भगवान विघ्नेश्वरांची कथा आपल्याला मुद्गल पुराणामध्ये वाचायला मिळते। ती कथा अशी की देवराज इंद्रापासून विघ्नासुराची उत्पत्ती झाली। विघ्नासुराने त्रैलोक्यामध्ये हाहाकार माजवला। तो देवराज इंद्रावरती चालून गेला। तेव्हा देवराज इंद्र व इतर सगळे देवता आपले प्राण वाचवून पळू लागले। त्यावेळी सगळ्या देवांनी एकमताने असं ठरवलं की आता आपण भगवान गणरायांना शरण जाऊ। तेव्हा भगवान गणराय पार्श्व ऋषींच्या आश्रमामध्ये बाललीला करत होते। पार्श्व ऋषी हे थोर गाणपत्य होते। त्यांनी भगवान गणरायांचं हजारो वर्ष तप केलं होतं आणि देवांना वर मागितला होता की देवा, आपण माझा पुत्र म्हणून अवतार घ्या। त्यामुळे भगवान गणरायांनी त्यांच्या आश्रमामध्ये त्यांच्या पुत्ररूपाने अवतार धारण केला होता आणि ते तिथे बाललीला करत होते। सगळे देवता तेव्हा इंद्रासह पार्श्व ऋषींच्या आश्रमामध्ये आले। बाल गजाननांच्या चरणी त्यांनी साष्टांग दंडवत घातला आणि देवा, आम्हाला आपण विघ्नासुराच्या त्रासापासून मुक्त करा म्हणून विनंती केली। सगळ्या देवतांचा मागोवा घेत तिथे विघ्नासुर पण आला। विघ्नासुराला बघून भगवान गणराय संतप्त झाले आणि मग तिथे भगवान गजाननांचं, भगवान गणरायांचं आणि विघ्नासुराचं घनघोर युद्ध सुरू झालं। मुद्गल पुराण असं सांगतं की भगवान गणरायांनी आणि विघ्नासुरांनी अनेक आगळेवेगळे रूप धारण करून तिथे युद्ध केलं होतं। अनेक काळापर्यंत गणरायांशी युद्ध केल्यानंतर विघ्नराजाला एक गोष्ट लक्षात आली की अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक असलेले भगवान गजानन यांच्या पुढे आपला पाड लागणं अशक्यप्राय। तेव्हा विघ्नासुर भगवान गणरायांना शरण आला। शरणागत वत्सल असलेले भगवान गजानन विघ्नासुरावर खुश झाले आणि त्यांनी त्याला अभय दिलं। तेव्हा विघ्नासुरांनी देवांच्या चरणी प्रार्थना केली आणि वर मागितला की देवा, याच क्षेत्री आपण वास्तव्य करा आणि माझ्या नावाने आपली ओळख होईल असा वर आपण मला द्या। तेव्हा भगवान गणरायांनी त्याला वर दिला आणि सांगितलं की मी या ओझर क्षेत्री आता नित्यवास करेल आणि मला सगळे लोक तुझ्या नावाने म्हणजे विघ्नहर या नावाने ओळखतील। भगवान गणरायांनी विघ्नासुराचा समावेश आपल्या गणांमध्ये केला आणि विघ्नासुराला असा आशीर्वाद दिला की जो कोणी माझ्या स्मरणाशिवाय कुठल्याही कार्याला प्रारंभ करेल त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या कार्यामध्ये विघ्न उत्पन्न करण्याचं सामर्थ्य तुला मी देतो। आणि त्यानंतर मग गणराय तिथे भगवान विघ्नेश्वराच्या रूपामध्ये गुप्त झाले। सगळ्या देवांनी मिळून भगवान गणरायांची तिथे विग्रहाची स्थापना केली आणि मग असं हे गणरायांचं क्षेत्र विघ्नासुराच्या नावाने म्हणजे विघ्नेश्वर अथवा विघ्नराज या नावाने त्रैलोक्यात प्रसिद्ध झालं। तर या गणरायांचं वैशिष्ट्य असं की आपल्या जीवनात कसलंही विघ्न असलं तर या गणरायांच्या सेवेनी, या गणरायांच्या चिंतनाने, या गणरायांच्या दर्शनाने आपल्या जीवनातलं, आपल्या कार्यातलं विघ्न दूर होतं। म्हणून आपण नक्की या अष्टविनायकातील सातव्या विघ्नराजांच्या चरणी नतमस्तक व्हा, त्यांच्या क्षेत्री जाऊन त्यांची सेवा करा, त्यांचं दर्शन घ्या। त्यायोगे आपल्याही जीवनातील विघ्न दूर होतील। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। नमस्कार।